नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे एक असा धबधबा पाहायला, पण ते ठिकाण आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोथळे या गावाला। तर चला मित्रांनो, आज बघूया केंद्रीचा धबधबा। तर इथं आलोय, तर इथं दोन रस्ते होते। तर मग आता इथं बाबा त्याला विचारतो, बाबा कोथळा गाव कुठं नेमकी? समोर का? आणि हा रस्ता कुठं जातोय? लावळीला जातोय का? चला, बाबानं सांगितलं का हा कोथळ्याला जातोय, चला आपण ह्या रस्त्यानं पुढे जायचंय। तर मंडळी, मी आता आहे ना कोथळे गावात आलोय। तर हा बाजूला दिसतोय ना, हाच कोथळे गाव आहे। तर हे पहा, एक कमान दिसते आणि इथं विचारू आपण, इकडे माणसा बसेल आहे। आजी बरं आहे का? आजी, हा कोथळेच गाव आहे ना? कोथळे गाव ना हा? आणि इथं केंद्रीचा धबधबा माहिती आहे का तुम्हाला? कुठे तिकडे चालू पयाला, तर कुठे ते आम्हाला सांगत आहे का? कंच्या बाजूला, कंच्या रस्त्यानं जायचा? हा समोर दिसतो, ह्या रस्त्यानं जायचा का? बरं, चला आजी जाऊ का मग? मित्रांनो, पहा कसा रस्ता आहे, किती जबरदस्त रस्ता आहे। तरी आपण आहे ना केंद्रीचा धबधबा बघायला जाणारच आहे। धबधबा पाय आलो, इड आहे ना धबधबा खाली। काय आहे नाव धबधब्याचा? केंद्री केंद्रीचा धबधबा हा ना? मोठा तलाव आहे ना। हा ना? काय मुळे या नाव पडला इड? काय बाबा सांगता येत नाही, पूर्वीपासून नाव येत असं। हा ना? हा केंद्रीचा धबधबा। हा कुठलं बाबा तुम्ही कुठलं, तळ्याचं का कोथळेचं? कोथळेच आहे ना? दोन्ही गावाचा। म्हणजे हा धबधबा तळ्याच्या आणि कोथळेच्या मधोमध्ये आहे ना? मग कोथळा या माही झालं नाही। हा 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 तळा कोथळा हा 4 गावांची जी जमीन गेली, हा। पण ते काहीच तर भेटलं मंडळी, आपण आहे ना कोथळ्यामध्ये विचारून आलो होतो केंद्रीचा धबधबा। तर ह्या पहा, ही पाटी आपण कोथळ्याकडून आलोय, नाव आहे थोडासा खोडलाय, दिसत नाही। चला आपण इकल्या बाजूला बघू। तर ह्या पहा मित्रांनो, इथं नाव दिसतंय थोडा। तर ह्या धबधब्याचं नाव आहे ना केंद्रीचा धबधबा। पुसलंय पण दिसतंय थोडं थोडं। चला मित्रांनो, आता आपण ना बघू केंद्रीचा धबधबा कसा आहे। ह्या बा समोर दिसतंय ना, इथं जाऊन बघायचे। पहा किती मस्त आहे इथं। तर इथे ना खाली उतरताना जरा अवघड आहे। पावसाळे जर इथं कोणी जर आला तर इथून ना लय चिकाट असेल, पडायची शक्यता आहे। पण आता इथं उन्हाळे, चला आपण आहे ना आस्ते आस्ते खाली जाऊ। हे पहा मित्रांनो, इथं वरती जाऊन जर बघितलं तर आजूबाजूचा निसर्ग एकच नंबर दिसत जातं इथून। चला आपण आहे ना खाली बघू कसं आहे, मग बघू। हे पहा मित्रांनो, आणि याच्यामध्ये ना थोडासा दमून जर आले तर इथं बसायला, आराम करायला मस्त जागा आहे बा। तर हा पूल दिसतोय ना, हा पत्र्याचा पूल बनवेले, आता पाहिला नव्हता। हे पहा किती एक नंबर आहे, पहा मित्रांनो। पहा बा कसं वरतून त्या बाजूला पण जाता येईल, त्या बाजूला निसर्ग पाहता येईल। पण आपल्याला खाली कसं पाणी सांडत आहे ते बघायचे, का हा धबधबा कसा चालू आहे। तर आपण आहे ना ह्या पुलावर न जाता आपण ह्या पुलाच्या खाल्ल्या बाजूने जा। ह्या बाई इकडून, ह्या बा पूल इथल्या बाजूला राहिला। आता आपण इथून जाऊ आणि आपल्याला बघायचे पाणी कसं सांडत आहे। पण मित्रांनो, इतकं अवघड आहे, एक चूक आणि डायरेक्ट खाली दरीमध्ये सांभाळून बघायचे मित्रांनो। हे पहा, इथून खाली उतरवतो मी मित्रांनो। हे बा किती अवघड आहे। हे बा बघा, मी पुलाच्या खाली आहे आणि हे बा पाणी पण आहे पहा। हे बघा, हा पाणी वाहतं पाणी। चला मित्रांनो, आणि इथून हे पाणी असं वरतून येत आहे आणि इथं खाली सांडत आहे। तर आपण आहे ना इथून त्या बाजूला जाऊ आणि डायरेक्ट इथं बघू। हे बघा थोडंच पाणी चालू आहे, हे बघा
इथून पाणी हे बघा, इथून खाली जाते पाणी, धबधबा थोडासा चालू आहे. हे बघा एक नंबर, पहा किती खोल आहे. बघा थोडं थोडं पाणी चालू, झूम करून दाखवतो. बघा आणि पुढचा निसर्ग पहा किती सुंदर आहे. आणि हे पाणी दिसतंय ना, हे कोथळा धरणाचा थिराबा इथपर्यंत येते. पहा किती एक नंबर आहे. आपण खालून जर येऊन बघितलं तर एकच नंबर धबधबा असेल, आणि पावसाळ्याच्या वेळेस तर लय एक नंबर असेल. चला मित्रांनो, आपल्याला काही पाहता येत नाही खालचा, बघू तरी ट्राय करून बघू कुठून दिसते का धबधबा कसा चालला आहे. चला मित्रांनो, आता आहे ना इकडून जाऊ पुलाच्या खालून, आणि तिकडून इकडे येऊ पुलावर. वरतीला निसर्ग पहा, पावसाळ्यावेळी एकच नंबर असेल हा. इथून इतकं पाणी असेल भरपूर. चला मित्रांनो, इथून काय दिसते का बघू. अवघड आहे. पहा मित्रांनो, असं इथं एकच नंबर असेल पावसाळ्याच्या वेळेस. हे पहा इतकं खोल आहे खाली. हे पहा इथं थोडं थोडं पाणी गळत आहे. हे पहा पावसाळ्या वेळेस भरपूर असं मस्त असेल इथं. आणि ह्या बाजूला पण बघा किती एक नंबर आहे. हे बघा कसं आहे इकडली झाडं नजारा पहा. चला मित्रांनो, आपण आता ह्या पुलावरती चढून हे पहा, पहा किती एक नंबर आहे. पावसाळ्याच्या वेळी याच्यावरूनच येतात जात असेल, इथं भरपूर पाणी असेल याच्यात. पहा आणि ह्या बाजूला हे रेलिंग लावेल, किती एक नंबरचा नजारा आहे. हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सह्याद्रीची वाट या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच सह्याद्रीतले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला, धन्यवाद.